दर्शको नमस्कार. दर्शको राजमुद्राच्या समाजमुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, आपण नेहमीच समाजमुद्रामध्ये मान्यवरांना बोलवत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो. महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी लागलेली आहे. अवघ्या काही दिवसामध्येच विधानसभा निवडणूक होणार आहेत. प्रत्येक पक्षानं आपले उमेदवार देणं देखील सुरू केलं आहे. उमेदवारांची यादी सुरुवातीला वंचितने दिली. परवाच्या दिवशीच भाजपने देखील 99 उमेदवारांना उमेदवारी देखील जाहीर केली. कोणताही पक्ष आता मागे राहिलेला नाही. येणाऱ्या 48 तासामध्ये महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, वंचित असेल, सगळ्यांचीच यादी येणार आहे. याशिवाय महाराष्ट्रामध्ये आपल्या एक तिसरी आघाडी दिसते, ज्याला परिवर्तन महाशक्ती आघाडी असं म्हणतात. त्या आघाडीने देखील मोठ बांधलेली आहे. प्रहारचे बच्चू कडू असतील, स्वाभिमानीचे राजू शेट्टी असतील आणि शेतकरी संघटना पण यामध्ये आहे. सोबतच आपले स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष माधवराव देवसरकर देखील स्वराज्य पक्षामध्ये आहेत. ते राज्याचे उपाध्यक्ष आहेत. छत्रपती संभाजीराजेंनी देखील उमेदवार जाहीर केलेले आहेत. पहिल्याच यादीमध्ये देखील नांदेडमधून हातगाव आणि हिमायतनगर मतदारसंघामधून माधवराव देवसरकर यांचं नाव देखील आलेलं आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये ते आलेले आहेत. मी आपल्या सगळ्यांतर्फे त्यांचं स्वागत करतो. दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणायचे, सामाजिक अंग आहे, राजकीय पण अंग आहे. आज प्रत्यक्ष आपण अधिकृतरित्या आपल्याला उमेदवार मिळालेले, आपल्याला काय म्हणायचे? नाही, सामाजिकच म्हणावं लागेल. मागच्या 20 वर्षापासून मी सर्व 18 पगड जातीसाठी 12 जातीसाठी काम करतो. ज्या व्यक्तीवरती, ज्या समाजावरती अन्याय होते त्यांच्या पाठीशी ठामपणे स्वाभिमानी समाजाचा पदाधिकारी व छत्रपती संभाजीराजाचा मावळा म्हणून मागच्या 20 वर्षापासून उभं राहतोय. परंतु आता खऱ्या अर्थानं राजकीय क्षेत्रात आम्ही पाऊल टाकलेलं आहे. परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून काल आदरणीय छत्रपती संभाजीराजे, बच्चूभाऊ कडू, राजू शेट्टी यांनी काल माझी उमेदवारी जाहीर करून खऱ्या अर्थानं शेतकरी पुत्राला व शेतकऱ्याला न्याय दिला, हे बोललं तर वावगं ठरणार नाही. बरं, आम्ही पाहतोय की कुठे मुख्यमंत्र्याचे सचिव इच्छुक दिसत आहे, कुठे गुत्तेदाराची मुलं देखील इच्छुक दिसत आहे. पहिल्या यादीमध्ये भाजपच्या सगळ्याच ज्येष्ठ नेत्यांच्या मुलांना किंवा मुलींना सांभाळण्याचं काम दिसतंय. मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त घराणेशाहीच होताना दिसते. भाजप एकीकडे घराणेशाहीवर आरोप करत होतं आणि आज स्वतःच घराणेशाहीला पाठिंबा देताना आम्ही पाहिलेलं आहे. काय म्हणायचं आपल्याला? नाही सर, एकीकडे बघितलं तर आपण मागच्या 75 वर्षापासून बघतोय घराणेशाही चाललेली आहे. काँग्रेस, आता भाजप, त्यातल्या त्यात बऱ्याचशा मतदारसंघामध्ये अशी घराणेशाही आहे की वडील आमदार, मुलगा आमदार, आई जिल्हा परिषद सदस्य, स्वतः आमदार, कधी वडील 15 वर्ष आमदार, स्वतः खासदार, अशी परंपरा आपल्या महाराष्ट्रात चालू आहे. याला कुठंतरी खाली खिचण्यासाठी आणि याला कुठंतरी बदल करण्यासाठीच परिवर्तन महाशक्ती आहे. जे आपण म्हणलात की यांचीच मुलं काय येतात, तर खऱ्या अर्थानं आपल्या नांदेड जिल्ह्याचंच बघितलं तर काही कॉन्ट्रॅक्टरच्या लेकरं येत आहेत राजकारणात. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांच्या लेकरांना. देखील 5-10 वर्ष तुम्ही समाजाचं काम करा. आपल्या मतदारसंघातले गावाची जाणून घ्या, गावात पाणी आहे का, गावात शाळा आहे का, गावातली स्थिती जाणून घ्या. आज खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार करून कॉन्ट्रॅक्टशिपच्या माध्यमातून आपण जे लोकांना जायला रस्ते करतो, ते गिट्टी रेती खाऊन त्याच्या पैशाच्या माध्यमातून जर आपले लेकरं 50-50, 60-60 लाखाच्या गाडीत फिरून मी उमेदवार म्हणून फिरत असतील तर येणाऱ्या काळात जनता देखील त्याला बिघडणार नाही. मागच्या वेळेस झालंय, आता यापुढे घालणार नाही. कोणी मुख्यमंत्र्याचं आपण म्हणलात की सुयसायक होते, प्रसन्न पी होते, आता या सर्वांकडे करोडो रुपये आलेत. ते कुठं घालायचे किंवा त्याला कुठं सेफ्टी असावी, त्यामुळे राजकारणात येत आहेत. परंतु राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं ज्यावेळेस राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ शहाजीराजे यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं की या स्वराज्याला सुराज्य करायचं, ते खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षाखाली निर्माण केलं. त्याच धर्तीवरती युवराज छत्रपती संभाजीराजे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन स्वराज्य पक्षाची स्थापना केली. त्या माध्यमातून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मतदार बांधवाला व नागरिकांना आवाहन करतो की आपण अशा जे लोक आपले पैसे खाऊन आपल्याला पैसे वाटून जर आपल्याला गुलाम समजत असेल तर याला येणाऱ्या काळामध्ये त्या जबाब विचारला पाहिजे आणि त्याची जागा दाखवली पाहिजे असं मला वाटतं. आपण छत्रपती संभाजीराजे भोसलेंच्या अनेक वर्षापासून संपर्कात आहात, त्यांच्यासोबत काम करता. तुम्ही देखील पाहत असाल अरबी समुद्रातलं आंदोलन असेल, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं किंवा इतरही आंदोलनात आम्ही आपल्याला नेहमी पाहतो. तर एकंदरीत आपलं सामाजिक अंग कसं आहे, आपण सामाजिक कार्याला कशी सुरुवात केली, कोणत्या कोणत्या संघटनेच्या माध्यमातून आपण आज इथपर्यंत आलात, आम्हाला थोडक्यात सांगा. प्रामुख्याने छत्रपतींच्या सोबत मी त्यांच्या सान्निध्यात त्यांचा मावळा म्हणून मला काम करायची संधी आदरणीय युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या माध्यमातून मिळाली. त्यामुळे मी खेडेकर साहेबांचा आणि आनंद सोंदे यांचा आभारी आहोत. त्याचबरोबर परिणदादा गायकवाड यांनी छत्रपतींना महाराष्ट्रात फिरवायचे. छत्रपतींनी
बाहेर निघालं पाहिजे, जे की शाहू फुलेंचे विचार ज्यांच्यात आहेत त्यांना बाहेर काढलं पाहिजे. या दृष्टिकोनातून जे फॉलोअप घेत होते परिणदादा गायकवाड, त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वात पहिला नांदेडला फार मोठा मेळावा, मराठा आरक्षणाचा मेळावा घेतला होता छत्रपती संभाजीराजांच्या नेतृत्वात. अक्षरशः छत्रपतींचे पाय पडायला 2 किलोमीटर लाईन लागली होती. तेव्हापासून मी छत्रपतींसह काम करतोय आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी खेडेकर साहेबाचे पुस्तक वाचून, आ सोळंकी सर असतील, मामा देशमुख, जमिनी कडू सर, हे विचारवंतांचे सान्निध्यात, नेताजी गोरे साहेब यांच्या सान्निध्यात राहून मी 2014 पर्यंत यांच्यासोबत राहिलो. त्यामुळे सामाजिक कामाची मला ओढ लागत गेली आणि मी त्याच्यात झोकून दिलेलं आहे. बरं, सामाजिक कार्यकर्त्यांना आंदोलन येतात आणि आंदोलन आले म्हणले की कधी केसेस पण होतात. असे काही केसेसला आपल्याला सामोरं जावं लागलं का? कधी जेलची किंवा तुरुंगाची हवा देखील भेटली का? ज्यावेळेस आपण सामाजिक काम करतो त्यावेळेस समाजाचे व नागरिकाचे कामं होतात. कारण का अनेक नागरिकाचे लोकप्रतिनिधी फोन घेत नाहीत. फोन लावतो, काय रे, काय होतं रे, ठेव असं बोलत. आम्हाला फोन आला तर बोला दादा, बोला भाऊ, म्हणून आम्ही काम करतोय. छोट्या छोट्या गोष्टी असतात, तहसील असेल, पोलीस स्टेशन, सरकारी दवाखाने, आम्ही काम करतोय. हे काम करत असताना ऑटोमॅटिक जसं आपण मामा देशमुख आणि खेडेकर साहेब सांगतात की आपण माणूस जोडत गेलो, म्हणजे नकाशा जोडायचा असेल, भारत जोडायचा असेल, माणूस जोडावा लागणार आहे. त्या पद्धतीने आम्ही माणसाची काम करत गेलो. त्या दृष्टिकोनातून आम्ही लाखोंचे मोर्चे काढलेत. हे मोर्चाच्या माध्यमातून काही सत्ताधाऱ्यांना त्याचा त्रास पण झाला. त्यांनी रॅक देखील केलं, आमच्यावर आरोप केलेत, आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला. अनेकदा काही लोकप्रतिनिधींनी स्थानिक पोलीस अधीक्षक किंवा डीजीला सांगून आमच्यावरती खोटे नाटे केसेस टाकून 10-10 दिवस जेलमध्ये टाकले. त्यामुळे त्याला आम्ही भीक घालत नाही, कारण आम्ही इमानदारीनं आणि तळमळीनं काम करतोय. त्यामुळे त्यांना भीक घालत नाही, आम्ही कधीच कोणाला झुकलो नाही. याशिवाय ज्यावेळेस आपण महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी आणि समाजासाठी काम करतोय, 2008 साली आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री, आमचा वैयक्तिक कुठल्याही व्यक्तीला विरोध नसते आणि नाही, पण तत्कालीन मुख्यमंत्री आपल्या नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र अशोकराव चव्हाण यांचं 2008ला आम्ही हेलिकॉप्टर फोडलं. तर इथून आम्हाला जुन्नरच्या तारखा कराव्या लागत होत्या. त्यानंतर 2016 मध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, विविध मागण्यासाठी 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब त्यांचे आम्ही सभा हातगावला होऊ दिली नाही, सभा उधळली. त्याच्यानंतर हे जाणीवपूर्वक मराठा समाज किंवा बहुतेक प्रत्येक समाजाला गरीब धरतात किंवा त्याचे बदनामीकारक विधान करतात, अशा व्यक्तीला देखील आम्ही जागेवर ठेचण्याचं काम केलं. त्याचबरोबर परवा आपल्या नांदेडला एक सत्संग झाला आहे, श्री रविशंकर, त्यांचं काम चांगलं आहे, गुरु आहेत, आध्यात्मिक आहेत, आम्ही त्यांचा आदर करतोय. परंतु त्यांनी एक व्हिडिओ केला होता की छत्रपती संभाजीराजांचे गुरु, हा गुरुचा विषय कोर्टाने देखील मान्य केले की त्यांचे गुरु जिजाऊ आणि तुकोबार आहेत. त्यामुळे पुन्हा विधान करणे चुकीचं, ते आम्हाला खटकलं, आमच्या मावळ्यांना खटकलं. ती सभा आम्ही होऊ देणार नाही म्हणलं होतं, ती सभा आमच्या कार्यकर्त्यांनी उधळण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्न करत असताना तत्कालीन स्वागताध्यक्ष त्या कार्यक्रमाचे यांनी स्थानिकच्या पोलीस अधिकाऱ्याला हाताशी धरून आम्हाला 10 दिवस जेलमध्ये तुरुंगात टाकलं. तुरुंगात टाकल्यानंतर प्रत्येकाच्या घरची काय अवस्था असते हे आम्ही जवळून बघितली. परंतु ते 10 दिवसात नाही, तर असं आमची प्लॅनिंग केली होती की हे 2-4 महिने बाहेर निघू नये. अक्षरशः संबंधित अधिकाऱ्याला सगळ्या गोष्टीला म्हणजे वरून खालून मॅनेज करून सगळे खोटे गुन्हे टाकले, 353 सारखे गुन्हे टाकून आम्हाला मदत टाकलं. 10 दिवस आम्हाला तुरुंगात राहावं लागलं. त्यानंतर परवा एक वाचारवेळ आपल्या चॅनलच्या आम्ही चांगलं बोलायचा प्रयत्न करतोय. वाचारवेळ जितेंद्र आव्हाड छत्रपती संभाजीराजांवर बोललाय. त्यानंतर माडला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा फाडली. हे सगळे विषय घेऊन आम्ही त्यांना माफी मागण्याचे आवाहन केलं. त्यांनी माफी मागितलं नसल्यामुळे आम्ही नांदेडून काही कार्यकर्ते जाऊन त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये त्याला पळोकी सोड केले. त्यात देखील आम्हाला जवळपास 8 दिवस आम्हाला फरार राहावं लागलंय. त्यामध्ये माझ्या मिसेसला पण त्रास झालाय. मिसेसच्या नावानं 4 व्हीलर होती, ती 2 महिने अक्षरशः पोलीस स्टेशनला राहिली. जसं काय आम्ही पाकिस्तानहून आलो आणि हल्ला केलाय, आम्ही इंटिमेशन दिलं तर मीडियाच्या माध्यमातून आम्ही याला ठोकणार म्हणजे ठोकणार, 100% ठोकलं. पण ते आमच्यासाठी नाही, हे छत्रपती गादींचा जर अपमान कोणी करत असेल यापुढे देखील आम्ही खपून घेणार नाही. मराठा आरक्षणासाठी जेव्हा जेव्हा नांदेड बंद असेल, महाराष्ट्र बंद असेल, तेव्हा आम्ही पुढाकार घेऊन अनेकदा नांदेड बंद केलं. अनेकदा जे आपले युवक आहेत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले त्यांना सोडवण्याचं काम केलं. ज्या युवकांनी महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी आरक्षणासाठी ज्यांनी आत्महत्या केली, जे आत्महत्या केलं आपला बांधव तो वापस येत नाही, त्यांच्या घरच्याला धीर देऊन शासनाची कशी जास्तीत जास्त मदत देता येईल आणि ते लवकरात लवकर अक्षरशः 7 दिवसाच्या आत काही कुटुंबाला शासनाच्या माध्यमातून 15-15 लाख रुपये मदत मिळवून दिली आम्ही. ते आमचा बांधव येणार नाही, परंतु त्याच्या घरच्यांना घरकुल मिळावं हे वेगवेगळ्या विषयासाठी आम्ही सातत्यानं 2005 पासून ते आज 2024 पर्यंत
मी बहुजन समाजासाठी काम करतोय. हां. आज कुठं मी राजकीय सुरुवात करतोय बरोबर. तर निश्चितपणाने समाज आणि शेतकरी बांधव मतदार बांधव देखील हुशार आहेत. हं. घरांशाहीला द्यायचं का शेतकरी पुत्राला द्यायचं, आपल्या कामाला कोण येते बरं. हे पाहणारच आहे. काल पूर परिस्थिती झाली ऑगस्टमध्ये, आपण बघितलं असाल. हो. आमच्या मतदारसंघात तर भयानक परिस्थिती होती. 10-10 एकर एका शेतकऱ्याचं शेत वाहून गेले. त्याला आम्ही स्वतःचे जे लेकरं खातात आमचे धान्य, ती किट वाटप केली. त्यानं स्वतः आर्थिक मदत केली, शासनाची देखील मदत मिळवून दिली. त्यामुळं एका इंटरव्ह्यूमध्ये पूर्ण गोष्टी तर क्लिअर होणार नाहीत, परंतु आम्ही बहुजन समाजासाठी अनेक आंदोलन केलेत. तुम्हाला माहिती असेल, अर्धापूर तालुक्यातील देऊळगाव अल्पवयीन मुलगी, अल्पवयीन मतिमंद, त्याच्यावर अत्याचार झाला. त्याच्या घरच्याला आर्थिक मदत तर दिलीच आमच्या कुटुंबाच्या वतीने, देवसरकर कुटुंबाच्या वतीने. आणि त्या जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन सोडलं नाही अर्धापूरचं. असं होऊ नये, आम्ही याला खत पाणी घालतच नाही. ते होता नाही होताच आपलं रुई पिंपळगावचा विषय आहे. तिथं देखील एक शिंदे कुटुंबातली, आपल्या कुटुंबातली भगिनीवर आपल्याच लोकांनी अत्याचार केला आणि मारून टाकला. त्या आरोपीला देखील अटक करेपर्यंत स्वराज्य पक्षाची टीम आणि स्वाभिमानी समाजाची टीम टोटल अटक होईपर्यंत तिथून हटली नाही. जिथं अन्याय होते त्या ठिकाणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, स्वराज्य आणि जे माझ्यासोबत असणारे पदाधिकारी आम्ही धावून जातो. आणि आम्ही एक ग्रुप म्हणून काम करतो, एकटा मी माधव देवसरकर म्हणून नाही. बरोबर आहे. आता एक प्रश्न असा तयार होतो की लोकसभा 2024ची झाली आणि 4 जूनला निकाल लागले. बरोबर. नेमकं ही जी तिसरी आघाडी आहे किंवा परिवर्तन महाशक्ती जी पॅनल आहे आपलं, ह्यांनी निर्णय कधी घेतला की आपल्याला विधानसभा आता कोणत्याही म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडीसोबत न राहता तटस्थपणे लढायचा, हा निर्णय नेमका कधी झाला? नाही, स्वराज्य पक्षाला निर्णय घेतला होता 2 वर्षाखालीच. हां. की आपला स्वराज्याच्या माध्यमातून 1 येतील, 2 येतील, 4 येतील, पण 2024चं इलेक्शन विधानसभा लढवायची. हे आमचं फायनल झालं होतं 2 वर्षापूर्वी, ज्यावेळेस स्वराज्य संघटना स्थापन केली होती. आणि आता खुली चर्चा सांगायला कारण नाही, गेल्या 10 मेला 2023च्या 10 मेला तामसा इथं सभेत छत्रपतींनी माझं तिकीट तिथं डिक्लेअर केलं होतं की स्वराज्य पक्षाचा माधव उमेदवार असेल म्हणून. बरोबर आहे. कारण का ते त्यांना माहीत होतं की मागच्या 17-18 वर्षाहून त्यांच्या काम करतो, आपलं पोरगा समाजासाठी काम करते, तर हे कुठेतरी पुढे आलं तर आणखीन काम करू शकते, ही हेतू त्यांना आला. कारण का शेवटी छत्रपतींची वार त्यांना विजन कळते, त्यामुळे त्यांनी डिक्लेअर केलं होतं. म्हणून आम्ही त्यावेळेस 2024ची हे इलेक्शन आम्हाला विधानसभा लढवायची. लोकसभेचं नव्हतंच. येणारी लोकसभा 2029 100% आम्ही लढू. राजू शेट्टी असतील किंवा बच्चू कडू यांच्यासोबत बैठक कधी झाली आणि कधी निर्णय झाला की हे तिघं एकत्र येऊन लढतील? कारण आता मागच्या आठवड्यातच बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडले. नाही, बच्चू भाऊ कडू आणि राजू शेट्टी असतील, नंतर चटप साहेब असतील, अंकुशे साहेब, हे सगळ्या आमचे 5-6 जे मेन आहेत कोर कमिटीतले नेते, हे संभाजीराजांच्या संपर्कात मागच्या ज्यावेळेस ठाकरे गटांनी छत्रपती संभाजीराजांची राज्यसभा नाकारली वाच्या वेळेस संजय राऊतमुळे, तेव्हापासून सुरुवात झालेली आहे. बरं. महाविकास आघाडीत बच्चू कडू 2.5 वर्ष होते. जेव्हा विधान परिषदेची निवडणूक लागली तेव्हा त्यांनी अचानक क्रॉस वोटिंग केलं आणि ते नंतर गुवाहाटीला गेले. त्यानंतर त्यांनी महायुतीत पण काम केलं. नंतर त्यांना एक दिव्यांगाचं महामंडळ देखील मिळालं आणि आता ते बाहेर पडलेत. भविष्यामध्ये बच्चू कडू परत महायुती किंवा महाविकास आघाडीसोबत जाणार नाही, याबद्दल आपण कशी शाश्वती द्यायची? बच्चूभाऊ कडूला मी म्हणजे एक चळवळी नेता म्हणून बघतोय. हां. आणि राजकीय न बघता त्यांनी आतापर्यंत जे कार्य केलंय, मागच्या 20 वर्षामध्ये ते आमदार आहेत, अपक्ष आमदार आहेत. हो. त्यांचं तेवढं काम आहे म्हणून लोक अपक्ष देतात ना. कुठलाच पक्ष नाही, काही नाही. दिव्यांगांसाठी काम आहे, तिथल्या शेतकऱ्यांसाठी काम आहे. आणि मराठा समाज किंवा कुठल्या समाज असो तिथं ते धावून जातात. आणि ते सत्तेचा जर लाभ असला असता सत्तेसाठी तर ते 100% मंत्री आले असते. त्यामुळे मंत्री आता मंत्रीपदाला लाट मारून इकडे आले ना दुसऱ्या आघाडीत, म्हणजे महापरिवर्तन शक्ती. परिवर्तन महाशक्ती जी आहे, या शक्तीचा प्रथम राजकीय शत्रू कोण आहे? महायुती आहे का महाविकास आघाडी? दोन्ही. प्रथम आमचा शत्रू सर्वप्रथम ज्या लोकांनी समाज बांधवावरती गोळ्या घातल्यात, समाज बांधवांच्या डोक्याला टाके पडलेत, माता भगिनीला सोडलं नाही, तो आमचा पहिला शत्रू तो आहे, म्हणजे विद्यमान सरकार. त्यानंतर आम्ही बघितलं लोकसभेला स्वराज्य किंवा बाकी लोकांनी का माणसं दिलं नाही, बघितलं की यायला जर देऊन बघितलं तर काय करतात. जे लोक आमच्या आंदोलनामुळे निवडून आलेत ते सांगतात आम्ही आमची या समाजामुळे आलो, असं समीकरण करतायत. तर आपल्याला देखील माहीत आहे की कोण कोणामुळे आलंय. त्यामुळे लोकसभेचा विषय आम्ही फक्त टेर बघितलाय. त्यामुळे विधानसभेचे जे चित्र आहे आताचं 24चं तुम्हाला 25 तारखेपर्यंत आमचं क्लिअर दिसेल. आणि सत्तेच्या चाव्या हे
निश्चितच परिवर्तन महाशक्तीच्या हातात असतील. आता बच्चू भाऊ कडूंची प्रहार आहे किंवा आपली स्वराज्य पक्ष आहे आणि स्वाभिमानी संघटना राजू शेट्टींची आहे. महाराष्ट्रभरात किती ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे काय सांगता येईल का? पहिली यादी जाहीर झाली काल, त्याच्यात 10 उमेदवाराचे नाव डिक्लेअर झालेत आणि राहिली आणखीन जवळपास 150ची यादी तयार आहे. बरं. तर 25 तारखेला सायंकाळपर्यंत आमचे 200 जवळपास उमेदवार डिक्लेअर होतील. आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूरचे एक यादीमध्ये नाव दिसलं आम्हाला, सुभाष साबणे यांचं, आणि आपलं नाव हातगाव हिमायतनगर म्हणून आहे. याशिवाय नांदेडमधून किती इच्छुक आहेत, आपल्या संपर्कात किती आहेत आणि काही फायनलाइज होतंय का? कालच्या पहिल्या यादीमध्ये प्रामुख्यानं माझ्या नावासह माजी आमदार आदरणीय सुभाषरावजी साबणे साहेब हे एससी मतदारसंघातून लढत आहेत, त्यांचं झालं. आता 25 तारखेला भोकर विधानसभा, नांदेड उत्तर विधानसभा आणि नांदेडच्या जे बाकी नायगाव विधानसभा हे 25 तारखेला सायंकाळपर्यंत डिक्लेअर होतील. बरं, आज आपण नांदेडमध्ये बसलोय, चर्चा करतोय, तर नांदेड उत्तर आणि दक्षिणचं काही ठरले का? आमचं उत्तरचं तर जवळपास उमेदवार फायनल आहे. अच्छा. उत्तरचा आमचा 25 तारखेला या उद्याला डिक्लेअर होईल. आज रात्रीत आमचं म्हणजे जवळपास फायनल झालेलं आहे, बायोडाटे आलेले आहेत. आम्हाला उत्तरमधून जवळपास 3 ते 4 उमेदवार इच्छुक आहेत. अच्छा. ते उद्याला त्यांचं होऊन जाईल. ही जी तिसरी महाशक्ती आहे, परिवर्तन महाशक्ती, यांचं आणि जरांगे साहेबांचं काही बैठक झाली का? आणि जरांगे साहेब या उमेदवारांना पाठिंबा देणार आहेत का? नाही, जरांगे पाटील यांच्यासोबत पहिल्यापासून छत्रपती संभाजीराजे आहेत. ज्यावेळेस साक्षी पिंपळगावला 90 दिवस उपोषणाला बसले होते त्यावेळेस देखील संभाजीराजे गेले. त्यानंतर ज्या दिवशी 30 सप्टेंबरला जे लाठीचार्ज झाले त्या दिवशी 1 ऑगस्टला सर्वात पहिलं जे की पोलीस कमिशनर, पोलीस आयुक्त छत्रपतींना म्हणे बाबा तुम्ही जाऊ नका, तिथे वातावरण चिघळेल आहे, कर्फ्यू आहे, आपण गेलं तर काही घडेल. तर स्वतःची जीवाची पर्वा न करता जे व्यक्ती रात्रीला प्रवास कधीच करत नाहीत आणि करू देत नाहीत आम्हाला देखील, ते रात्रभर कोल्हापूरहून प्रवास करून कुठं आलेत, आंतरला आलेत, सगळे 7ला इथं हजर होते टीमसह, पुरा पाठिंबा दिला. तुम्ही अक्षरशः बघितलं असाल की त्यावेळेस खऱ्या अर्थानं जरांगे पाटील, आदरणीय जरांगे पाटील यांना सारा जरांगे पाटील कशी लढू लागले, त्यांना म्हणजे का वेदना होऊ लागल्यात, ते गोळ्या दाखवू लागले, कारण ते त्याच्या समोर त्यांच्या बांधवाला मारले, ते वेदना होऊ लागले. त्यावेळेस अक्षरशः खचून गेले ते जरांगे साहेब. तर त्याला उभं करण्याचं किंवा त्यांना स्टँड काय म्हणतात, मी आहे माझं काम कोणी केलं, छत्रपतींनी केलं. त्याच्या दुसऱ्या टप्प्यातलं उपोषण सोडवण्यासाठी हे सरकार जायला तयार नव्हतं. ते अप्रत्यक्ष सरकार जरांगे पाटलाला मारायलाच बसलेलं आहे, त्याची इच्छा तीच होती. तरी छत्रपती घराण्याचा वारस म्हणून संभाजीराजांना पाणी दिले दुसऱ्या आंदोलनात. तिसऱ्या आंदोलनात प्रत्येक ज्यावेळेस त्यांनी आंदोलन केलं त्यावेळेस छत्रपती गेलेले आहेत. परवाचं आंदोलन देखील 2 दिवस अगोदर भेटलेत, नंतर हॉस्पिटल गेलं, हॉस्पिटल देखील भेटले. आणि प्रामुख्यानं छत्रपती संभाजीराजाबद्दल जे वाच्यावीळ हाके बोलला होता, त्यांना अक्षरशः आम्ही धडा शिकवायला गेलो, परंतु राजे किती मोठे, अरे त्याला ती छोटी बहुजन आहे म्हणले, त्याच्या त्यानं बोललाय चुकलंय, परंतु आपलं काम होतं त्याकडे, पण चुकीच्या मार्गाने मागणी करतोय म्हणून मी तिथे गेलो नाही. तुम्ही त्याला उचलून त्याला मोठं करू नका. आणि जरांगे पाटलाचं आंदोलन हे आपलं आंदोलन आहे, या आंदोलनाला कुठं फाटा पडू नये. आणि जरांगे पाटलाचा आता निर्णय होणार आहे, ते उठणार आहेत, त्याच्या बातम्या लागल्या पाहिजेत, याच्या लागू नाही. म्हणजे हे फार मोठे खऱ्या अर्थानं आता राजेशाही राहिले, पण तो खऱ्या अर्थानं राजे आहेत, दूरदृष्टी असणारे. आज मला सांग त्यांना काय गरज तिसरी आघाडी म्हणजे परिवर्तन महाशक्ती करायची, त्यांना खासदारकीची ऑफर होती, सगळ्या गोष्टी होत्या, पण सगळ्या लात मारल्या त्यांनी. मग राजेंचं आणि जरांगे साहेबाचं जर बोलणं झालं असेल तर मग तिथं जरांगे साहेबांनी इम्तियाज जलीलची पण भेट घेतली. काल परवा बरेच MIMचे पण नेते त्यांना भेटून आले. अशा ठिकाणी काही आहे का की महाशक्ती, परिवर्तन महाशक्ती किंवा मग जरांगे साहेबाच्या पाठिंबाने पूर्ण महाराष्ट्राचं निवडणूक लढून महायुती आणि महाविकास आघाडीला घरी बसवता येतं, जरांगे साहेबाच्या एका शब्दावर सरकार देखील आणता येतं, अशा ठिकाणी काही ठिकाणी पाठिंबा द्यायचा, काही ठिकाणी पाडायचं, काही ठिकाणी माघार घ्यायची, असं जरांगे साहेबाचं जे निर्णय आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, जरांगे पाटील आजच्या घडीला म्हणण्यापेक्षा समाजाचे नेते आहेत, समाज त्याच्या सोबत आहे. त्यामुळं हे राजकीय लोक हे स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थरात जाऊ शकतात, आपल्याला माहित आहे. आता हे विखे पाटील जरांगे पाटलाबद्दल कसा बोलला, परवाच्या दिवशी रात्री जाऊन भेटलाय, माझ्या पोराला विरोधात देऊ नका, सांगा तात्पर्य की असे राजकीय लोक स्वतःच्या स्वार्थासाठी जातात. पण छत्रपती स्वतःच्या स्वार्थासाठी न जाता समाजाचा फायदा हो, जरांगे पाटलाचा सपोर्ट असावा. जरांगे पाटलाच्या पाठीमागं समाज तर आहेच, पण मोठी ताकद छत्रपतीची आहे हे दाखवण्यासाठी वारंवार छत्रपती समाजाला त्यांना भेटत असतात. आणि जरांगे पाटील हे अभ्यासू आहेत, हुशार आहेत, ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील.
बरं. योग्य वेळी असा निर्णय घेतला की त्यावेळेस जसं आता काल नारायणगडावर आम्ही सगळे लोक गेलतो, त्यांनी तिथं काय म्हणले की आपलं तुमच्या मनातलं करायचं. कारण पहिल्यांदा होतं आपल्याला की सत्तेतल्या लोकांना पाडायचं होतं, लोकसभेला पाडलं. आता काय दोघा जनतेच्या मनात काय दोन्हीला पाडायचं, सत्ताला आणि विरोधकाला. तर 100% तेच करतील, ते अशी अपेक्षा आहे आम्हाला. बरं, आता एक राज्यातला शेवटचा प्रश्न. MIMचा प्रश्न विचारला मी, 3 पक्ष आपले, परिवर्तन महाशक्ती विचारली. शेवटचं, छत्रपती संभाजीराजे भोसलेंनी 2 वर्षाखाली एक आंदोलन केलं होतं. तिथे स्वतः बाळासाहेब आंबेडकर तिथं आले होते, प्रकाश आंबेडकरजी, आणि त्या आंदोलनाला भर पावसात त्यांनी पाठिंबा देखील दिला होता. त्यावेळेस बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावर कमेंट टाकल्या होत्या की दोन्ही महापुरुषांचे वंशज एकत्र यावे आणि या महाराष्ट्राला सांभाळावं. मग असं का झालं नाही? परिवर्तन महाशक्तीसोबत वंचित का नाही, किंवा तसं वंचितकडे आपण अप्रोच केला होता का? नाही, सांगायचं तात्पर्य की छत्रपती संभाजीराजांनी त्याच्या तत्पूर्वी मुंबईला एक उपोषण केलं होतं, मराठा समाजाला आरक्षण मिळावं 3 दिवस. त्या ठिकाणी देखील आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आले होते. त्यानंतर कोल्हापूरला आम्ही बोललो तुम्ही बोला हे एक आंदोलन होतं. त्या ठिकाणी पावसामध्ये छत्रपती पूर्व कुटुंब सर्व मावळे त्या ठिकाणी बिमार असताना देखील ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब आले होते. हे दोन्ही वारस हे बाबासाहेबांचं एकाला वारस आहेत, एकाला शाहू महाराजांचं. हे दोन्ही वारस विचारांचे वारस आहेत. विचाराच्या वारसामुळे विचार एक असल्यामुळे शिवशाहू फुले आंबेडकरांचा बहुजन चळवळीचा विचार एक असल्यामुळे ते नेहमी त्या अनुषंगाने ते एकत्र येऊ शकतात. राजकीय हे वेगळं झालं. आता खऱ्या अर्थानं संभाजीराजे आता राजकारणात आले, बरोबर. आतापर्यंत ते राजकारणात नव्हते आणि आता बी ते 95% समाजकारण 5%च राजकारणात आलेले आहेत. लोकसभामध्ये आम्हाला असं दिसलं की दलित शेड्यूल कास्ट, मराठा आणि मुस्लिम या मतदानाचा प्रभाव झाला आणि महाविकास आघाडी सत्तेत आली. प्रकाश आंबेडकरांकडे शेड्यूल कास्ट आणि बहुजन वोटिंग आहे, आणि दरांगे साहेबांचा आणि छत्रपती संभाजीराजेंचा जर आदेश आला तर या दोघांनी मिळून महाराष्ट्रात एक हाती सत्ता दोघं आणू शकतात. मग असा निर्णय का होत नाही? कसं आहे माहिती आहे ना, मी बाकी आता आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आणि बाकी व्यक्तीवर बोला एवढी माझी उंची नाही. मी समाजकारण तरी मागच्या 20 वर्षापासून करत असेल. तरी आपण 25 वर्ष झालं समाजकारणात आहात. एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला दिसतं अँगल की बाबा या दोघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात काही होऊ शकतं. निश्चितच आहे का, आम्हाला छत्रपतींची काय म्हणतात त्याला वारसा आहे, त्यामुळे त्या हक्कीसारखं आम्ही काही बरवणार नाही. त्यामुळे आम्ही लाईन धरून आम्हाला सांगितलेलं आहे छत्रपतींची शिकवण पहिल्यापासून आणि पहिल्यापासून आमच्या आई वडिलांची शिकवण आहे आम्हाला चांगली. त्यामुळं मोठ्या व्यक्तींच्याबद्दल बोलणं उचित वाटणार नाही, परंतु आपल्याला दिसते बसून. आता नांदेडमध्ये छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार नांदेडमध्ये लोकसभेला उभं करायचं कारण काय, म्हणजे भारतीय जनता पार्टी काय करू शकते हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी चालू आहेत. परंतु खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला एक नवीन पर्याय लोकसभेला नव्हता. नवीन पर्याय या सर्व महानेत्यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे, बच्चूभाऊ कडू, राजू शेट्टी, चटप साहेब, आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र शंकरराव धोंडगे या सर्व नेत्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला नवीन सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी हे पर्याय आम्ही देत आहोत. आपण लोकसभेला काय झालं, प्रकाश आंबेडकर साहेब काय आपली आघाडीत गेले नाही, तिकडं काँग्रेस, राष्ट्रवादी, उभाटा, सेना का गेले नाहीत. गेल्या वर्षी त्याचे 2 सीटावरून 6 12 झाल्यात. 6 मान्य केल्यानंतर ते देखील गेले नाही. ही जनता जाणकार जनता आहे, हुशार जनता आहे. त्यामुळं त्यांच्यावर बोलणं मला योग्य नाही. त्यामुळे आपण समजू शकता ते झालं MIMचा विषय आहे. त्यामुळे आता पर्याय, सक्षम पर्याय हे महापरिवर्तन शक्तीचा आहे. आता लोक तिसरी आघाडी मानले तर कधी कधी आमच्या तोंडात तिसरी आघाडी आली, परंतु हे खऱ्या अर्थाने पहिली आघाडी ठरेल. आणि येणाऱ्या 25 नोव्हेंबर 2024च्या सत्तेच्या चाव्या हे महापरिवर्तन शक्तीच्या हातात असतील. आपल्या परिवर्तन महाशक्तीचा काही अजेंडा आलेला आहे का, किंवा निवडणुकीचा जाहीरनामा काही प्रकाशित होणार? जाहीरनामा आमचा उद्याच्या 27 तारखेला प्रकाशित होईल. बरं, राज्यातील सगळे प्रश्न झाल्यानंतर मी आता आपल्या मतदारसंघाकडे आपल्याला आणतो. हदगाव आणि हिमायतनगरमधून आपण इच्छुक आहात. तयारी कशी चालू आहे? मतदारसंघात आपला कसा प्रचार दौरा चालू झालेला आहे? निश्चितपणानं हदगाव हिमायतनगर हे माझं तिथलं भूमिपुत्र असल्यामुळे मी लहानाचा मोठा तिथं झालो. आतापर्यंत आमच्या मतदारसंघामध्ये घराणेशाही चालली. ही घराणेशाही कॉन्ट्रॅक्टर आणि भ्रष्ट लोकांना जर सोडलं ते घराणेशाही नको आहे. सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्यातील युवक जे आपल्या हक्काला येते, आज आपल्या वावरातला डिपू जळाला तर डिपू जे माणूस बसू शकतो, आपल्या कुठं ब्लडचं काम पलं देऊ शकतो, किंवा फोन लावल्यानंतर बोला मी येतो म्हणू शकतो, अशा माणसाचे ते शोधात आहेत. तिथले घराणेशाही असल्यामुळे आजी माझी कोणीच फोन उचलत नाहीत. आणि जे काही लोक गरीब काही उमेदवार म्हणतात,
लोकसभेमध्ये त्यांनी करोड रुपये कमवलेत. त्यामुळं आता हातगाव हिमायतनगरमध्ये 100% चित्र बदलणार. अच्छा, हातगाव हिमायतनगर मतदारसंघ स्वातंत्र्य काळापासून MIDC मुक्त आहे. कुठलंही मोठं कॉलेज तिथं दिसत नाहीये. आपल्याला काय वाटतं या मतदारसंघामध्ये कुठला अनुशेष भरून काढायचा राहिला शिल्लक? माझा अजेंडाच आहे किंवा मी म्हणजे भाऊकीतले किंवा माझे गावातले किंवा परिसरातले विद्यार्थी जर बघता 242 गाव आहेत माझ्या मतदारसंघामध्ये, 250 गाव आहेत. जवळपास हजारो विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार आहेत. एक तर आमच्या दोन्ही तालुक्यामध्ये MIDC नाही, म्हणजे उद्योग नाही, तर पोरं बेकार होणारच. त्यानंतर चांगले कॉलेजेस नाहीत. काही लॉला जातील, लॉ कॉलेज नाही. काही डेंटलला जातील, डेंटल कॉलेज नाही. कुठलंच कॉलेज नाही. जे काय अगोदरचे त्याच्या वडिलांनी 1-2 कॉलेज केले आहेत घरांशेवलेल्या, ते जर सोडले दुसरे कुठलं कोणी कॉलेज आणलं नाही, कारखाने आणले नाही. तर येणाऱ्या काळात स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून कॉलेजेस, तरुणांना उद्योग, दोन्ही तालुक्यात चांगले मोठी प्लॅन आणायचं चालू आहे आमचं. जर मायबाप जनतेनं आम्हाला आणलं तर, कारण का त्याला सगळ्या गोष्टी लागतात, त्याला पॉवर लागतो. 30-40 वर्षामध्ये 5 ते 6 निवडणुका झाल्या. प्रत्येक निवडणुकीमध्ये तेच ते उमेदवार निवडून येतात. याचा अर्थ आपण काय घ्यायचा? जनतेला हा विकास न करणारा नेता मान्य आहे का नवीन उमेदवार सक्षम येत नसल्यामुळे लोक त्यांच्यावरच भागवतात? काय वाटतं? जनता हे हुशार आहे, जनता हे मायबाप आहे, मतदार बांधव हे बघतात. एक विषयाला देऊन काही करते का, ते करणार गेलं म्हणून तर तेच बरं म्हणतात. पहिलं असं करत आतापर्यंत आलेले आहे. त्या सक्षम उमेदवार किंवा सक्षम ज्याला समाजाची, ज्याला शेतकऱ्याची जाण आहे, असा त्यांना उमेदवार भेटला नाही, त्यांच्यापर्यंत कोणी गेलं नाही, म्हणून ही परिस्थिती होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. त्यामुळे आमच्या दोन्ही तालुक्यातील मतदार हे दोन्ही घराला बाजूला ठेवून माझ्यासारख्या शेतकरी पुत्राला यावेळेस 100% विधानसभेत पाठवतील. या तालुक्यामध्ये आदिवासी बहुल देखील हा भाग आहे. तिथली परिस्थिती कशी आहे? त्यांचा विकास खुंटलेला आहे का त्यांची परिस्थिती अशीच आहे? आज खरं आपण बघितलं आमच्या भागात जे आदिवासी लोक म्हणजे बांधव राहतात, मनाडा सर्कल असेल, तिकडं हिमायतनगर, वाळकेवाडी किंवा या आजूबाजूच्या गावात, आताही ते त्याच परिस्थितीत जगतात. आज स्वातंत्र्य होऊन 75 ते 80 वर्ष झालेत, त्याच स्थितीमध्ये जगतात. त्याच्या योजना येणं उचलून खातात. आमच्या इथल्या लोकप्रतिनिधींना जे टक्केवारी जास्त देणारा कॉन्ट्रॅक्टर भेटेल ते त्याचे लोकप्रतिनिधी आहेत. हे सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी किंवा मतदारासाठी काहीच करू शकत नाहीत. आमच्या परिसरातील जे उपकेंद्र असतात दवाखान्याचे, इतके अतिशय घाण. आपल्या नांदेड शहरातले शौचालय तर चांगले असतील, एवढे घाण. तिथं काय ट्रीटमेंट घेणार आपले? याचं लक्ष तिथं नाही. याचं लक्ष मुंबईत राहणे, टक्केवारी कोण जास्त देते हे लोकप्रतिनिधीच, काही पक्षाचे जिल्हा प्रमुख, सत्तेतल्या पक्षाचे काही पदाधिकारी 100 कोटी रुपये आणून टक्केवारी निघतायत. ते काम होईल का? आगामी प्रचार काळामध्ये आचारसंहिता सुरू आहे, आपण या सगळ्या टक्केवारीचा भांडाफोड करणार का? 100%. आम्ही जे टक्केवारी घेऊन जे कामं केले ते कामं झाली किती टक्के, ते रोड काय परिस्थिती आहे, इथून आम्ही सुरुवात करणार आहोत. त्यांचे वडील आमदार होते, काहीची आई जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या. अध्यक्ष म्हणजे राज्यमंत्री असतो. अध्यक्ष म्हणजे आपल्या मतदारसंघाचा काय अपलोड करू शकतो, त्याच्या स्वतःच्या गावाच्या बाजूच्या गावात काय परिस्थिती आहे, हे सगळ्या गोष्टी आम्ही जनतेसमोर आणणार आहोत. आपल्या मतदारसंघातून अनेक इच्छुक आहेत, अनेक क्षेत्रातले इच्छुक आहेत. काय म्हणायचं आपल्याला? नाही, लोकशाही आहे, प्रत्येकाला वाटतं की आपण आमदार व्हावं, परंतु आपण आमदार व्हावं आता इच्छुक म्हणण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यामध्ये इथला विचार घ्या. फक्त मतदारसंघापुरतं म्हणलं तर ते टिपिकल वाटेल एकालाच बोलायला. आज मतदारसंघात विचार केला तर काही कॉन्ट्रॅक्टर असे आहेत, 1 कोटीचं काम 15 लाखात करतात, 85 लाख रुपये स्वतःच्या खिशात ठेवतात. अधिकारी जर ऐकला नाही तर त्या अधिकाऱ्याला काय म्हणतात, त्याला याच्या माध्यमातून, अँटी करप्शनच्या माध्यमातून घरी बसवतात. दबाव त्याच्यावर वरती मंत्र्याचं किंवा जे नांदेड जे स्वतःला मालक समजतात त्यांचं वर्धा असं असल्यामुळं ते सगळं चालून चाललंय. परंतु आमचं म्हणणं आहे की ज्या गावाला, एखाद्या गावाला, या गावापासून अमुक गावापासून अमुक गावापर्यंत जायचा रस्ता आहे, त्या रस्त्यावरली गीट रेती विकून तुम्ही पैसे खाता, तुम्ही आपल्या लेकराला उमेदवार म्हणून उभं करता, करोड रुपयाच्या गाडीत फिरवता, तर जनता या व्यवस्थेला कशी स्वीकारेल? मागच्या 55-60 वर्षात तुम्ही कधी बाहेर फिरलात नाही, तर 2 महिन्यात 3 महिन्यात कसं स्वीकारतील? त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर तर झालंच, काही डॉक्टर लोक देखील, जे डॉक्टर लोक ज्या म्हणजे मड्याच्या म्हणजे आपल्या खेड्यात टाळूवर लोणी, कोरोना पिरियडमध्ये अशा लोकांनी टाळूवर लोणी खाल्ले आणि आता त्याच्याकडे पैसा अमाप झाला. पैसा कुठं घालावं कळना गेलं त्याला, म्हणून ते ही इकडे उभं राहून पुन्हा पैसा कमवायचा.
काही लोकांना व्यसन असते, कोणी तंबाखू खाते, पुडी खाते, तसं काहीला पैसे कमवायचे झाले, त्या पद्धतीचं काही डॉक्टर लोक करायलेत. आणि त्या याच्या पुढची हात झाली. काही लोक MR न दिलेले ड्रॉप असतात डोळे टाकायचे, ड्रॉप विकून पैसे कमवलेत आणि इलेक्शन लढवतो म्हणतात. हे देखील जनता, मायबाप जनताला जाण आहे की आपण काय केलं पाहिजे. कारण का काही उमेदवाराला गावात सुद्धा ओळखीत नाहीत, ते सुद्धा मला उभं राहतो म्हणाले. लोकशाही प्रत्येकजण उभं राहू शकते. आता उदाहरणार्थ आमच्या मतदारसंघामध्ये दिल्लीहून एखादा माणूस उभं राहू शकतो, म्हणजे बाबासाहेबांनी ते अधिकार दिला आहे. त्या दृष्टिकोन आपल्या प्रत्येकाला लोकशाहीच्या माध्यमातून उभं राहण्याचा अधिकार उभं राहू शकते. परंतु आपण स्वतः उमेदवारांनी एक विनंती आहे की उमेदवारांना स्वतः आपल्या काळजावर ठेवावं की मी या मतदारसंघासाठी काय केलं, या मतदारसंघातील शेवटच्या गावातील लोकांपर्यंत गेलो का, सुखात नेत नाही, दुःखात तुम्ही गेलात का, पूर आला, काहींची जेव्हा सोयाबीनचे ढग फुकून जळते, काही झोपडे उन्हात जास्त ऊन पडल्यावर झोपडे जळतात, जनावरचं कुटार जळते, जनावर जळतात, त्यावेळेस तुम्ही एशीत बसून पैसे कमवता. आज इलेक्शन आले की आता हे कुठंतरी जनतेला देखील माहिती आहे, जनता पण काय करते, मग चला हे चालना लुटूच म्हणतात. ज्या पिरियडला महाराष्ट्रात जास्त दुष्काळ पडला होता, नाईलाज होते, मावळे इकडे सुधारा आलते आणि पाऊस जास्त झाला, ज्वारी पिकली नव्हती, तेव्हा छत्रपती शिवरायांना सुरत सर करावं लागली. आता काही लोक लुटली म्हणतात, काही ते राजकीय लोक कोणत्या त्याला रू देतात, पण आपण ते देऊ शकणार नाही. परंतु त्यांनी काय केलं की आपल्यातलं धान्य संपत आलंय, पाऊस जास्त झाला आणि मावळे इकडे अडकलेत, त्याची घरचे काय खायला पाहिजे, तर ते सुरत सर केली ती. आता काही लोक गुवाहाटी सर करायलेत. तसं आमचं म्हणणं की बाबा तुम्ही त्या लोकांच्या दुःखात होतात का. आज 4 पैसे आलेत, आज तुम्ही सेटल झालात, उमेदवारात सेटल झालेत, मुलगा बाहेर, सून बाहेर, मुलगी बाहेर, आता काहीच काम नाही. मग हे जे इच्छुक आहेत, आपण जे काय वेगवेगळ्या क्षेत्रातले बोललात, मग ते शेवटच्या दिवशी सेटलमेंटसाठी इच्छुक आहेत का फोटोग्राफी कॅमेरा घेऊन फिरतात मतदारसंघामध्ये आणि आमदार करा म्हणून फिरतात. मग ते जे चाललंय ते समाजकार्यासाठी फिरतात का त्यांना आमदार व्हायचं म्हणून मतदारसंघात फिरतात? नाही, मी जे आता जे नाव घेतले समजा, म्हणजे आता डबल घेतो, जे कॉन्ट्रॅक्टर, डॉक्टर, उद्योजक किंवा रिटायर IAS अधिकारी, हे अधिकारी अगोदर दुनियाचा भ्रष्टाचार करतात, झोप येत नाही द्यायला, ते मोरोड सपोर्ट आहे दाखवा काही करतात. काही लोक काहीतरी करायचं म्हणून करतात. काही लोकांमध्ये आपल्याकडे एवढा पैसा आहे, आपण एवढी इतक्या मतात निवडून शकतो असं गणित लावतात. परंतु याचं गणित 100% याची 12 वाजवणार याच्यात 23 तारखेला लोक. अच्छा, शेवटचा प्रश्न आता, आपण राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि हातगाव हिमायतनगर बद्दल चर्चा केली. शेतकऱ्यांची कशी परिस्थिती आहे आणि कालचा दुष्काळ असेल किंवा ओला दुष्काळ असेल त्यानुसार हिमायतनगर जिल्ह्या तालुक्याचं आणि हातगावचं कसं. दुसरी गोष्ट, सिंचनाचं क्षेत्र किती बाकी आहे, किती एरिया कोरडवाहू आहे, तिथला आपण अनुशेष कसा भरून काढायचा. खऱ्या अर्थानं शेतकरी मायबाप जगतेच कसा मोठी गोष्ट आहे. सगळे संकट त्याच्यावर येतात आणि शेतकरी आहे म्हणून दुनिया आहे. आज सांगतो तुम्हाला, हेच जर शेती अंबानी अदानी घेतली तर त्याने जर सोयाबीनला 20,000 भावामध्ये 20,000 येईल. आज माझ्या शेतकरी बांधवाला सोयाबीनचा भाव 49 रुपये काढला, पण बाजारात 33,000 खाली भाव 33,000 रुपये भेटला गेला. एका बॅगला त्याला म्हणजे टाकायला आणि पिकवायला 25-30,000 रुपये लागले, त्याला येईल 17-18,000 रुपये. आजची परिस्थिती आहे. तर हे सरकार तर हमी भाव देण्यात गेले आणि हे सोयाबीन कापूसच काय घेतात कोरडं, तिथं पाऊस नाही, पाणी नाही, सिंचन नाही. आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबाला आमच्या मतदारसंघाने पाळल्यामुळं त्यांनी तिकडलं पाणी आपल्या मतदारसंघात वळवलं. तेव्हापासून त्याला सपोर्ट करणारे सध्याचे विद्यमान आमदारांचे वडील आमदार जे पाणी पळवताना इकडं इसापूरचं पाणी हातगावपासून आलं आहे, वारंग्यापासून आलं आहे, इकडं पळवण्याचं काम खऱ्या अर्थानं आपलं शंकरराव चव्हाण साहेब आणि त्याला सपोर्ट करत तत्कालीन दोन्ही आमदार निवृत्ती पाटील असतील, नंतर बापूराव पाटील आष्टीकर असतील, जवळगावकर आष्टीकर यांनी 100% माझ्या माहितीनुसार, म्हणजे पुरावा नाही, माझ्या माहितीनुसार पुरावे भेटतील, यांनी सपोर्ट केला म्हणून पाणी इकडं आलं. पुन्हा त्याच्यात पक्षात ते तिथं वाजवतात. आताही सिंचन आमच्या हातगाव हिमायतनगर बघितलं तर 90% भागामध्ये पाणी नाही आहे. फार मोठा पाण्याचा प्रश्न आहे. जे कॅनलला पाणी सोडतात ते जनावरांचे सोडावून आम्ही अनेकदा नदीमध्ये आंदोलन केलेत, अनेकदा इथल्या एसीला आम्ही कोंडून ठेवले की शेवटच्या मेमध्ये जनावरांसाठी पाणी सोडा पैनगंगेला म्हणून आम्ही ते 4-5 देखील गुन्हे आहेत आमच्यावर, नदीत आंदोलन केले ते. ठीक आहे, जाता जाता आपण इच्छुक आहात, उमेदवार आहात, आपल्याला उमेदवारी देखील मिळाली आहे. चॅनलच्या तर्फे आम्ही आपल्याला उमेदवारी मिळाल्या त्याबद्दल शुभेच्छा देतो
आणि आपल्याला निवडणुकीत चांगलं मताधिक्य मिळवलं हे देखील आम्ही मनोकामना करतो. जाता जाता चॅनलच्या माध्यमातून जिल्ह्यातील आणि आपल्या तालुक्यातील जनता आपल्याला पाहत आहे. जाता जाता आपण उमेदवार या नात्याने काय आवाहन करसाल? नाही, सर्व मतदार जनता मायबापाला विनंती करतो की आपण मागच्या 75 ते 80 वर्षापासून यायलाच बघत आलो. एक वेळ शेतकरी पुत्राला संधी द्या, कारण का यायला एवढी मुगरुरी झाली की तुमचे फोन घेत नाहीत, तुमचे कामं होत नाहीत. आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं आलेलं वाहून गेलं, जे आलं त्याला भाव नाही, यासाठी हे कधीच काही करत नाहीत. यायचं स्वतःचं मानधन वाढवावं, यायला पुण्याला मुंबईला फ्लॅट भेटावं म्हणून हे विधानसभा बंद पाडतात. परंतु मराठा समाजाला आरक्षण भेटावं किंवा अन्य समाजाला न्याय मिळावा म्हणून कधीच आंदोलन केले नाहीत किंवा कधी विधानसभा बंद पाडली नाही. याने अनेकदा स्वतःचे मानधन वाढवून घेण्यासाठी याने विधानसभा बंद पाडली. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण यायला बंद पाडून माझ्यासारखा तुमचा एक पोरग, एक तुमचा सालगडी म्हणून एक वेळेस मला संधी द्या. निश्चितच हातगाव हिमायतनगर मतदारसंघाचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. आपण जसं म्हणलं की इच्छुक उमेदवार सांगायचं म्हणलं तर अवघड आहे तेवढंच आहे, सोपं आहे तेवढंच आहे. एकीकडे बघितलं तर आपण आपल्या गावात आपण शेतकरी जवळपास म्हैस असते, गाय असते, यांना बाळ जन्माला घालायचं म्हणजे 9 महिने 10 महिने लागतात. आपली आई असेल किंवा आपला जन्म झाला, आपला देखील 9 महिने 9 दिवस लागतात. ऊस किंवा केळी पिकवायचं म्हणजे 1 वर्ष 9 महिने 11 महिने लागतात. परंतु अलीकडल्या काळामध्ये ते गांजर गवत माहीत आहे का तुम्हाला? गांजर गवत ते 3 महिन्यात वाढते, नंतर वारा आले की उडून जाते, ते पुन्हा कुठंतरी उडून येते. तसं आजच्या घडीला आमच्या मतदारसंघातली गत झाली हातगाव हिमायतनगर. ज्या उमेदवाराला गावात ओळखीत नाहीत तोही म्हणतो मला आमदार व्हायचं. आता यांनी हात एवढी सोडली की परवा वीज बाधा झालता, त्या ठिकाणी जाऊन उमेदवार सोबत कॅमेरे, याच्या कॅम्पेनिंगसाठी इतके पैसे आहेत. कारण का पेशंटला लुटलेले पैसे कोणाकडे ते गिट्टी मुरुम खाल्लेले कॉन्ट्रॅक्टरनं, कोणाकडे करोना काळामध्ये लुटलेले पैसे. त्यामुळे याच्याकडे कॅम्पेनिंगसाठी इतका पैसा लावायचे ते. साधं वीज बाधाला भेटायला गेल्यानंतर तिथं ते पेशंट म्हणू लागला म्हणजे मिळत बरं बाबा, एवढे भेटायला यायला तर फोटो काढायलेत. आणि काही हात केली, एक केळ देतात 16-17 जण फोटो काढतात. त्यांना एवढीच विनंती आहे की बाबा आपण जन्माला याला आपल्या 9 महिने लागलेत. आज आपलं वय 50च्या पुढं झालं, 50 अबो झालं आहे. आज तुम्ही इलेक्शनला उभं राहतो म्हणता, ठीक आहे, इच्छा व्यक्त करायला हरकत नाही. परंतु आपण काय केलं समाजासाठी, मतदारांसाठी, मतदारसंघासाठी, हे मी काय विचारतोय. तर मी उमेदवार आहे, काही लोकांना प्रश्न पडे बाबा तुम्ही कोणते धुतलेले आहे का, तुम्ही काय केलं आहे. तर छाती टोक मी सांगतो की 2005 पासून मी समाजाचं काम करतो, शेतकऱ्यांसाठी काम करतो, गुरुढोरं वळणाऱ्यासाठी काम करतोय. ज्याच्या गुरुढोराला जर एखाद्या वेळेस कोणता रोग येते त्यावेळेस त्या गावात सरकारी डॉक्टर पोहोचण्याकरता प्रायव्हेट डॉक्टर कसा पडता येईल, हे मागच्या 20 वर्षापासून मी स्वतः घरावरती तुळशीपत्रक ठेवून लेकराकडे न लक्ष देता हे सगळं मतदारसंघ किंवा हे लोक आमचे, मी त्याचा म्हणून मी काम करतोय. अनेकदा आम्ही स्वतःच्या शेतातलं जे काही लोकांचे कडबा म्हणतात म्हणजे धांड्याला कडबा नसता आमच्या शेतातला नेऊन दिलेला आहे. आणि काही लोक आज येतात, सगळं आपलं फॅमिली सेटल झाल्यानंतर येतात, मला निवडून द्या म्हणतात. त्याला विनंती आहे, आपण काहीतरी 5-10 वर्षे समाजासाठी, मतदारांसाठी एखादी NGO चालवा किंवा 5-50 लोकांचे लग्न करा फुकट. अनेक लोकांचे लेकीचे लग्न करायला पैसे नाहीत, अनेक पोराला पोरी भेटत नाही, तुम्ही वधूवर कक्ष चालवा, चांगले कामं करा तुम्ही 5-10 वर्षी. 100% हे जनता हुशार आहे, हे जनता हुशार आहे. आणि मतदार बांधव यावेळेस 100% हे घराणेशाहीला, त्याचबरोबर जे ऐनवेळेस उगवणारे, जसं ते छत्र्या उगवतात पाऊस पडल्यावर, तसे उगवणाऱ्याला हे मतदार बांधव भीक घालणार नाहीत. आणि त्याला इतके दिवस पर्याय नव्हता सक्षम. त्यामुळे हातगाव हिमायतनगर, काल माझं तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर अक्षरशः अतिस्तुती सांगत नाही, 2 वेळेस माझा फोन स्विच ऑफ पडला. 1,500 ते 2,000च्या वर कॉल आले काल. साहेब चांगलं झाले, आम्ही वाट बघत होतो, तुम्ही उभं राहिलात, वरून आता तुम्हाला छत्रपतींचं तिकीट भेटलं, बच्चू भाऊचं तिकीट भेटलं. बच्चू भाऊ, संभाजी महाराज तिघाच्या समीकरणामुळं इतके लोक खुश झालेत. अपंगाचे फोन आलेत, काही लोकांना हॉस्पिटलमधून फोन लावलेत, साहेब आम्हाला. आपण या विधानसभेसाठी मुंबई पुण्याचं सोशल मीडियाचं पॅकेज वगैरे काही घेतलं नाही का? सर ऐका ना, पॅकेज मी काय म्हटलं, जे लोक मेलेल्या मेड्यावरचं लोणी खातात, जे एखादा पेशंट मेल्यानंतर देखील 2-2 दिवस ॲडमिट करतात, ते ICU लावून ते ऑक्सिजनवर ठेवून त्याच्याकडून पैसे काढून हे सोशल मीडियावर खर्च करतात. आज मी शेतकऱ्याचं, अल्पउदर शेतकऱ्याचं पोरग,
सोशल मीडियावर पैसे खर्चू शकणार का? हे जनतेच्या आशीर्वादावर मी निवडून येणार आहे. हो. जनता मला पैसे देणार. अच्छा, म्हणजे जनताच हे तुमचं सोशल मीडिया आहे. जनतेचे माउथ पब्लिसिटी आहे. मला जनतेला सांगण्याची गरज नाही की बाबा मी हे केलंय, मी केळं वाटले का, मी शेप वाटले का, मी डोळ्यात टाकायचे ड्रॉप वाटले, हे सांगायची गरज नाही. मी माझ्या मतदारसंघातील 1,500 ते 2,000 लोकांचे डोळे काढलेत. म्हणजे ज्या डोळ्याचं ऑपरेशन करायला 25,000 लागतात, बरं ते ऑपरेशन मी फ्री करून दिले. बरं. साहेब एवढंच नाही, अक्षरशः सांगतो, माझे वडील दवाखान्यात म्हणजे सांगता येणार नाही आयुष्यात मी शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला. हो. संभाजीराजे आले होते, छत्रपतींचे वारस आले, कसं मोर्चा कॅन्सल करावं. आम्ही ज्यावेळेस बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार टाकलाय हो. त्यावेळेस आम्हाला फोन आला की असंच झालं. तरी मी शेतकऱ्यांसाठी, त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणत होते जर पडती बीज काय ते मला बोलताही ना गेलं, जर पाऊस चालू असेल, पेरणी करायची असेल, जर घरी कोणी मेलं तर मळं झाका, पहिलं पेरणी करा, का तर पेरल्यावर उगवल्यावर आपले लेकरं खातील. हे त्या तुकाराम महाराजांच्या ग्रंथात आहे. त्या पद्धतीनं म्हणजे वावगं ठरणार नाही. तुम्ही डॉक्टर साहेबांना विचारू शकता. डॉक्टर व्यंकटेश डुबेंचा मला फोन आला दुपारी 1:30 ते 2 वाजता, असंच झालं. ठीक आहे सर, येतो म्हणजे हे काय म्हणतात त्याला, काय कानी नाही किंवा हे नाही. अक्षरशः छत्रपती संभाजीराजे देखील परेशान झाले की असं काय झालं. माझ्या वडिलाच्या वाड्याला मी म्हणजे अप्रत्यक्षित झाकून आयुष्यात ठेवून मी शेतकऱ्यांसाठी मी मोर्चा काढलाय. बरोबर आहे. आणि मोर्चाच्या दिवशीच आपल्या वडिलांचं निधन झालं. मोर्चाच्या दिवशी त्याच टायमाला झाले. आणि मी 10-10 क्रियाविधी 5 दिवसात उरकलो, कारण का मला मतदारांपर्यंत पोहोचायचंय. आणि उद्या माझ्या वडिलांची 26 तारखेला 13वी ठेवली आणि हे फॉर्म भरायचे. हे एवढ्या संकटात असताना देखील आजच्या खरं तर म्हणजे इलेक्शन लढवायची इच्छाच नाही, परंतु अगोदरपासून महाराजांनी मला डिक्लेअर केलं होतं. त्यामुळे मला आजच्या घडीला माझी मानसिकता नाही. 2 दिवस झाला मला जेवण जात नाही. हे कशामुळे? शेतकऱ्यामुळे. पण ऐन टाइमला हे छत्रसारखे उगवणार यांना विनंती आहे की आपण आपल्या मायबापासाठी तरी काही केलं, पण आपल्या लेकरं जे आपण ठेवले बाहेर इकडे तिकडे, त्यांचे होणाऱ्या लेकरावर संस्कार चांगले पडावं, त्यांना चांगला आशीर्वाद लागावं, यासाठी आपण मतदारसंघात निश्चितपणाने नेक्स्ट टाइमला उभं राहा. पण आता काहीतरी समाजासाठी करा, शेतकऱ्यासाठी करा, मतदार बांधवांसाठी करा. चला तुमच्याकडे पैसा आहे तर एखादी धर्मशाळा काढा, शाळा काढा. जिल्हा परिषद शाळा बंद पडत आहेत, एका गावामध्ये फ्री इंग्लिश स्कूल काढा. हे यायचं सोडून याने कॅम्पेनिंगवर लाखो रुपये खर्च आहेत. जे रील स्टार आहेत की नाही, याला एक विनंती आहे म्हणजे हे दोघांचेही वाजवायलेत. याला लोक चांगलं मानायला याला विनंती आहे, यानं राजकारणात पडू नये. कोण्या दिवशी एखादा उमेदवार कोण्या रिष्टाचं म्हणजे हे करील काय सांगता येणार नाही. ते 9-9 लाख 10-10 लाख रुपये स्टार पॅकेज घ्यायचे, 2 जाहिराती 3 जाहिरातीची. एवढा पैसा येतोय कुठून? बरोबर. आज सांगतो तुम्हाला, एखाद्याच्या घरी फोडणीला तेल नाही आणि हे सोशल मीडियावर लाखो रुपये खर्च येतात. मग एवढेच खर्च तुम्ही त्या बांधवाच्या घरी जा ना, त्याच्यात गोड तेल नाही, त्याला गोड तेल द्या. कोणाच्या तर समजा लाईट नाही, अक्षरशः काय काही खेड्यामध्ये लाईट बिल भरलं नाही म्हणून लाईट कट होते, लाईट द्या. काही काही गावात लाईट चोरी होते, तिथं तुम्ही त्या लाईट द्या. तर 200 रुपये महिन्याला बिल येईल, भरा ना तुम्ही. एका पेशंटची तुमची फीस 500 रुपये आहे, ती काढा ना, तिथं खर्चा ना. हे कॉन्ट्रॅक्टर जे 100% काम करायला पाहिजे, चला 80 तरी करायला पाहिजे. हे 15 शासनाने हा अमाप खर्च टाळण्यासाठी सोशल मीडियावरच बंदी का नाही आणायला पाहिजे निवडणूक आयोगाने, जेणेकरून मग हे असे फालतू धंदे तरी बंद होतील. आदरणीय जो खरा काम करतो, कष्ट करतो, त्याला तरी जनता निवडून देईल. आदरणीय आपल्या देशाचे सर्वात फेकू पंतप्रधान यांनीच ही संस्कृती लावली, कोणती? सोशल मीडियाची. यांनी तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला लुटलंय. चला घेऊ छत्रपतींचा आशीर्वाद, देव मोदीला साथ. खऱ्या अर्थानं यायनं सुरुवात केली महाराष्ट्राची वाट लावायला. महाराष्ट्राला उद्योग असतील किंवा प्रत्येक गोष्ट, महापुरुषाचा अपमान असेल, जे सिंधुदुर्गमध्ये जे घडलंय, रत्नागिरी शिवाजी महाराज पुतळा स्टॅच्यू पडणं, अरबी समुद्रातला आपला विषय झाला तो, हे खरं अर्थाने हे फक्त छत्रपती शिवरायांचा वापर करतात नावाचा आणि हे राजकारण करतात. तुम्ही अगोदरचे राज्यपाल बघला असाल कोश्यारी, ते नेमकं त्यासाठी आणलं होतं वादग्रस्तासाठीच. त्यामुळे याला महापुरुषांचं 100% काही घेणं नाही, वापर करतात. हे त्यामुळे या 2024ला जनता जाणकार जनता आहे. हे आता होऊ देणार नाही. आता लोकांना पर्याय छत्रपतींनी दिला आहे आणि छत्रपतींनी दिला. छत्रपती म्हणत नाहीत की मला मुख्यमंत्री व्हायचं. जसं उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री झाले, त्यात बाळासाहेब म्हणले होते उद्धवला सांभाळा आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होतं. उद्धव साहेब काय झाले? स्वतःच मुख्यमंत्री झाले आणि पोरा देखील मंत्री केले. पण आज छत्रपतीच्या घराण्यात खासदार आहेत, वडील छत्रपती आहेत, ते आज उभं राहू शकणार कुठं? पण ते राहिलेत का? ते म्हणजे मी जर उभं राहिलो तर इकडं मला वेळ देता येणार नाही, मी एखाद्या गाडकून जाईल. मला आता उभं नाही राहायचं. मला महापरिवर्तन शक्तीचे देशात आमदार आणायचे आणि सत्तेच्या चाव्या माझ्या कार्यकर्त्याच्या हातात ठेवायचे. हे सांगणार छत्रपती.
त्यांच्या सावलीखाली त्यांच्या विचारांना आम्ही वाढतोय, त्यामुळे आम्ही काम करतोय. हार जीतचा विषय पुढचा आहे, परंतु 100% स्वराज्य पक्षाचा उमेदवार म्हणून मला 65 ते 70 हजार मतदान माझ्या मतदारसंघात पडणार आहे. कारण का काल 2000 फोन आले, बरोबर. तरी बी अनेक लोक हार तुरे गुच्छ घेऊन आलेत. अक्षरशः ते ट्रॅक्टरची ट्रॅली भरली का आज, पण मी सत्कार घेतला नाही. आले, ठेवला, चहा पाजून काढून दिले. कारण का वडील गेलेत, तेरवी झाले नाही, का सत्कार घ्यावा, सत्कार देखील घेतला नाही. तसं या उमेदवाराला एक विनंती आहे, जे अचानक जे छत्रीसारखे तयार व्हायलेत त्यांना की तुम्ही 5-10 वर्ष काम करा, जनता तुम्हाला नंतर आक्षेप करेल, असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याला विनंती करतो. ओके, धन्यवाद. आपण आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी चर्चा केली, अनेक प्रश्नांना आपण उत्तरं दिलीत. मी आपला अत्यंत आभारी आहे. वेळोवेळी आम्ही आपल्याला बोलत जाऊ. इथेच आपली रजा घेतो सर. धन्यवाद. धन्यवाद. आपण आम्हाला बोललात त्याबद्दल थँक्यू. तर दर्शको, हे होते स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तसेच परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार, स्वराज्य पक्षाचे हदगाव हिमायतनगरचे अधिकृत उमेदवार माधवराव पाटील देवसरकर यांच्याशी आपण चर्चा केली. ही मुलाखत कशी वाटली जरूर आम्हाला कळवा. आपल्यासोबत प्रत्येक मतदारसंघातले प्रतिनिधी उमेदवार आम्ही घेऊनच येणार आहोत. आपल्या सोबत आम्ही दररोज आहोतच. इथेच मी आपली रजा घेतो. कुठेही जाऊ नका. बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.